तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या बावनबीर येथील गजानन विश्वनाथ लहासे हे लाभार्थी आपल्या वडिलोपार्जित जागेत गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत। स्थानिक ग्रामपंचायत स्तरावर त्यांना सन 2010 मध्ये घरपट्टी, पाणीपट्टी व सामान्य कर भरणा करून ग्रामपंचायतकडून नमुना 8A सुद्धा देण्यात आला आहे। त्यानंतर त्यांना 2024 मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ मिळाला। मात्र अनेक वर्षांपासून राहत्या व आपल्या नावाचा 8A असलेल्या जागेत बांधकाम करण्यासाठी चालू वर्षी सुरुवात करत असताना गावातील काही नागरिकांनी त्यांना अडथळा निर्माण केला आहे। दरम्यान घरकुल लाभार्थी गजानन लहासे यांनी मार्च 2025 मध्ये न्याय मिळण्याकरिता पंचायत समिती संग्रामपूर येथे एक दिवसीय उपोषण सुद्धा केले होते। तत्कालीन गटविकास अधिकारी माधव पायघन यांनी त्यांच्या उपोषणाची दखल घेत त्यांच्या जागेच्या खुणा करून देण्यात आल्यानंतरही परत ग्रामस्थांकडून अडथळा निर्माण करण्यात आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध सोनाळा पोलिसात तक्रार केली आहे। दरम्यान घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता विश्वनाथ लहासे यांनी येत्या 21 मे पासून स्थानिक ग्रामपंचायतीत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। गजानन लहासे राहणार बावनबीर मला घरकुल आलेला आहे। मला चेक बी भेटला। त्या कारणानं आम्ही गड्ड्याला सुरुवात केली। सामन्यावाल्यानं व्यक्तीनं गड्डे अडवले। त्याच्या बाद मी पोलीस स्टेशनले रिपोर्ट द्यायला गेलो। सोनाळा समिती समोर उपोषणाचा अर्ज टाकला। पंचायती समोर उपोषणाचा अर्ज टाकला। आम्ही उपोषणला बसलो। उपोषणला बसल्यानंतर व्हिडिओ साहेबांनी आम्हाला जागा मापणी करून दिली। 7 तारखेला मापणी दिली आमच्या जागेची करून। त्यानंतर आम्ही 8 तारखेला आम्ही गड्डे खोदकाम करायला गेलो तेव्हा आम्ही समोरच्या व्यक्तीने अडवले। त्या कारणानं आम्ही पोलीस स्टेशन सोनाळा पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेलो। रिपोर्ट दिला आम्ही 8 तारखेला रिपोर्ट दिला। त्याच्या बाद ते चौकशी काही आली नाही। त्याच्या बाद काही दखलही घेतली नाही। त्याच्या बाद मग आमच्या आपल्या व्हिडिओ साहेबाजीकडे आलो। त्याला सांगलं ते म्हणत बा तुमचं आम्ही जागा मोजणी करून दिली, तुम्ही आता सरपंच ग्रामसेवक त्याला सांगा, त्याच्या काना टाका। त्या कारणानं मी सरपंचाच्या इकडे गेलो। 2 वेळा निवेदन दिलं। सरपंच म्हणाले की बा मी तरीसा येऊ शकत नाही। पुन्हा मी टंटामुक्ती पोलीस पाटीलच्या इकडे गेलं। त्याचं म्हणणं पडलं की बा मी तुम्हाला 8 ग्रामपंचायतीत गेलं तर आपल्या सरपंचाला हजर ठेवा, आम्ही येतो सामने आलेले विचारतो, त्याला कागदपत्र काय ते दाखवतो, नसतील तुम्ही त्याला गाडी बोलावतो। तर अशा कारणानं सरपंचानं डायरेक्ट आम्हाला म्हटलं की बा मी तरी येऊ शकत नाही। आज रोजी पंचायत समिती आज मी व्हिडिओ साहेबाला डबल निवेदन दिलं की बावनबीर आता 21 तारखेला मी उपोषणला आता डबल बसायला तयार आहोत। ग्रामपंचायत बावनबीर।